नेक्स्ट पॉइंट बघा. फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. महत्वाचा थेरम. आपण जनरली इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स आपण काय लिहितो? समजा एफ ऑफ एक्स चे इंटिग्रेशन आहे जी ऑफ एक्स प्लस सी. मग याच्यामध्ये हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपल्याला जोपर्यंत माहिती नाहीये, म्हणजे त्याला आपण तसंच ठेवणार आहे, तोपर्यंत त्या प्रकाराला आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन असं कन्सिडर केलंय. आता हेच जर समजा इथं त्यांनी दिलेलं आहे बघा. इफ एफ ऑफ एक्स इज अ कंटिन्युअस फंक्शन डिफाइन्ड ऑन ए कॉमा बी आणि एफ ऑफ एक्सचे इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी येते, तर या इंटरवल वरती जर समजा मी असं लिहिलं इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, तर ह्या ए आणि बी ह्या एक्सच्या व्हॅल्यूज असतात. दिस इज कॉल्ड ॲज अ लोअर लिमिट, दिस इज कॉल्ड ॲज अ अप्पर लिमिट ऑर हायर लिमिट. मग याचं इंटिग्रेशन हेच येणार, त्यात काय बदल होणार नाही. मात्र याच्यात आता फक्त आपल्याला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे तेवढे त्याच्यामध्ये वापरावे लागतील. मग पहिल्यांदा एक्सच्या ठिकाणी बी वापरतोय, जी ऑफ बी प्लस सी मायनस एक्सच्या ठिकाणी आता ए वापरा, जी ऑफ ए प्लस सी. आणि आता हे जर सिम्प्लिफाय केलं तर प्लस सी मायनस सी, हे सी ला सी कॅन्सल होते आणि याचं फायनल आन्सर येते जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. माहित पण शेवटी तेच आलेलं आहे बघा. यालाच त्यांनी फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस असं म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी हा शिल्लक राहत नाही. त्यामुळे इनडेफिनाइट इंटिग्रेशनचं कन्व्हर्शन इथं डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये होतं. म्हणून या टॉपिकचं नाव डेफिनाइट इंटिग्रेशन आहे आणि याच्या आधीच्या टॉपिकचं नाव इनडेफिनाइट इंटिग्रेशन असं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. तर हा या प्रकरणातला अतिशय महत्वाचा पार्ट आहे, प्रॉपर्टीज. याच्यातली एखादी प्रॉपर्टी परीक्षेमध्ये प्रूफ करण्यासाठी सुद्धा विचारू शकतात. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी आहे ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स दिस इज इक्वल टू झिरो. याचा अर्थ अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे जर सेम असेल तर त्याचं इंटिग्रेशन झिरो येते. आपण सुरुवात करूया. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स हे आपण नेहमीप्रमाणे कन्सिडर करूया जी ऑफ एक्स प्लस सी. मग इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए, आपण मगाशी जो थेरम आपण सांगितला तो थेरम इथं वापरूया. तर इथं काय होणार, हे त्याचं आन्सर आहे, ते पहिल्यांदा लिहा. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा ए टू ए. मग हे एक्सच्या व्हॅल्यूज असतात त्याच्यामध्ये वापरा जी ऑफ ए प्लस सी, हे अप्पर लिमिट वापरलं, मायनस परत एकदा एच वापरायचं आहे. तर ही टर्म आणि ही टर्म सेमच आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर झिरो येणार. ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स ही प्रॉपर्टी अशी व्हेरीफाय होईल. ही किरकोळ प्रॉपर्टी आहे. याच्यातल्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज कुठल्या आहेत त्या पुढे आपण जसं जाऊ त्या पद्धतीनं सांगतो तुम्हाला. हे काय एवढं फारसं महत्वाचं नाही, फक्त हे वापरायचे आहेत डायरेक्ट कुठेतरी, त्यामुळे जरा बघून ठेवा. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, प्रॉपर्टी नंबर 2. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स हे असेल. म्हणजे जर तुम्ही हे लिमिट्स इंटरचेंज केले, अप्पर लिमिट लोअर लिमिट, तर फक्त इथं चिन्ह बदलायचं. प्रॉपर्टीचा यूज कसा करायचा आहे ते लक्षात घ्या. आता यांच्या प्रूफ्स बघूया.
आपण पहिल्यांदा असं कन्सिडर करू नेहमीप्रमाणे की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन येते जी ऑफ एक्स प्लस सी. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी हे जर घेतलं आपण इथं, तर याचं इंटिग्रेशन येणार जी ऑफ एक्स प्लस सी, लिमिट येणार ए टू बी. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. हे असेल, याच्यामधलं प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल. हे असेल. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता ह्याचं जे आर एच एस आहे ते बघा, मायनस साइन आहे आणि बी टू ए आहे, त्याचं वेगळं सोडवूया. याचं कसं होणार, हे तर मायनस बाहेर ठेवा तसंच. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आहे जी ऑफ एक्स प्लस सी, आणि लिमिट जे वापरायचं आहे ते बी टू ए, हे असं करून घ्या. हे मायनस राहू दे बाहेर तसंच. आता पहिल्यांदा अप्पर लिमिट वापरा. ब्रॅकेट थोडा चेंज करतो इथं. पहिल्यांदा अप्पर लिमिट वापरतोय जी ऑफ ए प्लस सी मायनस जी ऑफ बी प्लस सी. फक्त टर्म्स व्यवस्थित मांडा झालं, त्याच्यामध्ये बाकी काही करायला लागत नाही. याच्यात प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल, आणि हे मायनस परत जर तुम्ही आत पाठवलं तर ही टर्म मायनस होईल आणि ही टर्म प्लस होईल. म्हणजे याचं फायनल आन्सर असेल. याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय. जरा बघा, इक्वेशन 1 आणि 2 आर एच एस सेम आहेत, त्यामुळे एल एच एस पण सेम होतील. म्हणजेच तुम्ही इथं असं लिहू शकताय, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx, this is equal to minus integration from b to a f of x into dx. या पद्धतीनं सेकंड प्रॉपर्टी याची पूर्ण होईल. थर्ड प्रॉपर्टी, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी f of x dx is equal to integration from a to b एफ ऑफ टी इंटू डी टी. म्हणजे तुम्ही डायरेक्ट व्हेरिएबल बदलू शकताय, बाकीचं काही चेंज करायचं नाही. एक्स असेल तर वाय वापरू शकताय, वाय असेल तर टी वापरू शकताय, टी असेल तर थिटा वापरू शकताय. पाहिजे ते व्हेरिएबल तुम्ही त्या इंटिग्रेशन मध्ये चेंज करू शकताय. इथं पहिल्यांदा मी परत एकदा एफ ऑफ एक्स डी एक्स याचं इंटिग्रेशन कन्सिडर करतोय. जी ऑफ एक्स प्लस सी इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx इक्वल टू येणार जी ऑफ एक्स प्लस सी, लिमिट फ्रॉम ए टू बी इथे येणार जी ऑफ बी प्लस सी मायनस असं घेतोय. काय नाहीये दुसरं, त्यामुळे असंच ठेवायला काय हरकत नाही. हे प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल आणि हे एवढे येणार. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय. आता जसं एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स येते, तसं एफ ऑफ टीचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार जी ऑफ टी प्लस कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स येते, कॉस टीचं इंटिग्रेशन साइन टी येणार. त्या पद्धतीनंच केलंय. तर लिमिट तेच ठेवायचं आहे ए टू बी, फक्त व्हेरिएबल बदललेलं आहे, दुसरं काही त्याच्यात चेंजेस नाही. नाही तर परत तसंच येणार.
लिमिट फ्रॉम ए टू बी, पहिल्यांदा बी वापरा, मायनस ए वापरा. आता त्याच्या सी ला सी कॅन्सल होईल, जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए असे. मग फ्रॉम 1 and 2 बघा बरं, 1चं LHS हे आहे आणि 2चं LHS टी मधलं सेम आहे. फ्रॉम 1 and 2 इक्वेट करून टाका त्यांना. इथं लिहा किंवा पुढे कंसात लिहा, काही अडचण नाही. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू, ए पासून बी पर्यंत जायचं आहे आपल्याला. मग ए आणि बी च्या मध्ये एक पॉइंट कन्सिडर करतोय, पॉइंट सी. तर मग इंटिग्रेशन तुम्हाला असं पण घेता येईल की ए टू सी असं पहिल्यांदा इंटिग्रेशन घ्या आणि मग पुढं सी पासून बी पर्यंत जावा. बघा लक्षात येते का? म्हणजे मध्ये थोडक्यात एक स्टॉप करायचा आहे, अशा पद्धतीची ती प्रॉपर्टी आहे. मग बघूया आपण परत एकदा आपल्या नेहमीच्या पद्धतीनं. आता हे डायरेक्ट लिहितोय असं, याचं इंटिग्रेशन येते जी ऑफ एक्स प्लस सी. लिमिट वापरायचं आहे ए टू बी. ते वापरलं की इथं काय येणार, जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. आतापर्यंत आपण हे 3 वेळा सोडवले, त्यामुळे आता हे एवढं लक्षात येईल. हे झालं LHS. RHS मधली फर्स्ट टर्म ए टू सी आहे, इंटिग्रेशन तेच येणार, त्यात काही बदल नाही. इथं व्हॅल्यूज बदलायचे आहेत ए टू सी, त्यामुळे हे येणार जी ऑफ सी मायनस जी ऑफ ए. त्यानंतर तिसरी टर्म आहे सी टू बी. दिस इज इक्वल टू, इंटिग्रेशन तेच राहील, फक्त इथे येणार सी टू बी च पुढे होईल जी ऑफ बी मायनस जी ऑफ सी. हे झालं इक्वेशन नंबर 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. हे झालं इक्वेशन नंबर 3. ऍडिंग 2 and 3, 2 आणि 3 ला ऍड करूया. जर ऍड केलं तर या दोघांची बेरीज करावी लागेल. तर याच्यात जी ऑफ सी आणि मायनस जी ऑफ सी हे कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. याला म्हणतोय इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 1 यांच्या RHS सेम आहेत बघा, हे आणि हे, त्यामुळे त्यांच्या LHS सेम होतील. मग LHS ला ए टू बी आहे आणि RHS ला ए टू सी सी टू बी. हे दोन पार्ट, इक्वेशन 1 आणि 4 चे LHS इक्वेट करा, कारण त्यांचे RHS सेम आहेत. ती प्रॉपर्टी व्हेरीफाय होते तिथे. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी प्लस इंटिग्रेशन फ्रॉम सी टू बी. या पद्धतीनं ही प्रॉपर्टी व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉपर्टी, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू
इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स इंटू डी एक्स. आता ही जी 5वी आणि 6वी प्रॉपर्टी आहे याच्यावरती मोस्टली एक्झाम्पल्स एक्सपेक्टेड आहेत. एक मिनिट, ही 5वी. थांबा जरा, ह्याच्या आधी अजून एक प्रॉपर्टी आहे, बघूया जरा कुठं आहे ती 4थी प्रॉपर्टी. ठीक आहे, आता घेऊन टाकू आपण, ही घेतले तर ह्याच्यापेक्षाही सोपी एक प्रॉपर्टी आहे. एक काम करूया, मी लिहितोय इथं प्रॉपर्टी नंबर 4. मी चुकून पुढच्या प्रॉपर्टीकडे आलो. प्रॉपर्टी नंबर 4 अशी आहे, 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स इंटू डी एक्स दिस इज इक्वल टू. ह्याच्यामध्ये पण लिहिताना बघा काय तर बिघडले बघा, असं की लिहिताना सुद्धा गडबड झाली ह्याच्यात. एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स इंटू डी एक्स. ही ऍक्च्युली प्रॉपर्टी नंबर 4 आहे आणि ही आहे प्रॉपर्टी नंबर 5. या दोनही प्रॉपर्टीज वरती मोस्टली प्रॉब्लेम एक्सपेक्टेड आहे, एक्झाम्पल एक्सपेक्टेड आहे. म्हणजे या प्रॉपर्टी शक्यतो करून प्रूव्ह दॅट साठी विचारत नाही, पण तसं कन्फर्म किंवा असं रूल नाहीये की याच्यावर विचारायचंच नाही, याच्यावरती पण विचारू शकता. दोन्ही प्रकारामध्ये काम सेम करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा आपण 4th प्रॉपर्टी सोडवूया, त्याची प्रूफ बघू. त्याच्यामध्ये काय करतोय, हे जे आर एच एस आहे ते आर एच एस लिहून घेतोय मी. सेम असंच प्रॉपर्टी नंबर 5 ला पण सोडवणार आहे आपण. आता याच्यामध्ये ए मायनस एक्स दिसते, त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करून घ्यायचं टी. पुट ए मायनस एक्स इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह घ्या त्याची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. ए ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह डी एक्स अपॉन डी टी. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. देअर फोर डी एक्स इक्वल टू मायनस डी टी हे असेल. आता नेहमी लक्षात ठेवा की इंटिग्रेशनच्या आत तुम्ही सबस्टिट्यूशन केलं आणि तिथं लिमिट्स असतील, म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशन, लिमिट्स सुद्धा तुम्हाला बदलून घ्यावी लागतील. तुम्ही लिमिट्स जर बदलली नाही तर ते उदाहरण चुकलं. एक्स ची मिनिमम व्हॅल्यू, लोअर लिमिट एक्स इक्वल टू 0 आहे, त्याच्यात जर वापरलं तर टी इक्वल टू, इथं वापरा एक्स इक्वल टू 0, ए मायनस 0 ते येणार ए. त्याच्यानंतर अप्पर लिमिट किंवा हायर लिमिट आहे एक्स इक्वल टू ए, याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी वापरा ए मायनस ए, ते होणार 0. आता हे चेंजेस आर एच एस मध्ये करायचे. देअरफॉर आर एच एस इक्वल टू, हे काय 0 to a आहे, हे बघा इथं 0 to a, त्याचं काय होणार, ए टू 0 होणार. त्यानंतर एफ ऑफ ए मायनस एक्सच्या ठिकाणी टी लिहायचं, ते लिहिलं, आणि डीएक्सच्या ठिकाणी लिहायचं मायनस डी टी हे असेल. आता हे मायनस हे तो बाहेर घ्यायचं आहे. आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नंबर 2 मध्ये असेल कदाचित ते, की मायनस साइन असेल तर तुम्ही इंटिग्रेशनचे लिमिट्स चेंज करू शकताय. म्हणजे जर समजा हे असं असेल ए टू बी, किंवा एक काम करूया त्याला आपण इथं मध्येच घेऊया, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असेल, तर हेच तुम्ही मायनस बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स असं लिहू शकताय. मग हे आर एच एस आत्ता तयार आहे, त्याच्यावरून एल एच एस मला लिहायचं आहे. म्हणजे मग इथं काय येणार, प्रॉपर्टीचं एल एच एस हे, याच्यावरून हे लिहायचं आहे. म्हणजे इथं काय होईल, 0 to a होणार एफ ऑफ टी इंटू डी टी. आता आपल्याकडं प्रॉपर्टी चेंज, सॉरी, व्हेरिएबल चेंजची एक प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये आपण असं लिहिलं होतं की ए टू बी
एफ ऑफ एक्स डी एक्स हे असं असेल तर हे तुम्ही ए टू बीच ठेवा, फक्त व्हेरिएबल बदला. ही पण प्रॉपर्टी आपण घेतली. मग तसं टीच्या ठिकाणी फक्त मी आता इथं एक्स करून घेणार. देअर फोर आर एच एस इक्वल टू, बघा बरं हेच एल एच एस आहे का प्रॉपर्टीमध्ये. इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू ए आहे, एफ ऑफ एक्स डी एक्स येणार, झिरो टू ए घ्यायचं. ही प्रॉपर्टी तर ए टू बी झाले आपलं, तर त्या ठिकाणी झिरो टू ए, म्हणजेच हे आर एच एस इक्वल टू एल एच एस. या पद्धतीनं ही प्रॉपर्टी व्हेरीफाय होईल. ह्या प्रॉपर्टीमध्ये लक्षात ठेवा काय करायचं आहे ते. झिरो टू ए इंटिग्रेशन लिमिट असेल तर तुम्ही एक्सच्या ठिकाणी डायरेक्ट ए मायनस एक्स असं वापरू शकताय. समजा झिरो टू टू आहे तर इथं तुम्ही टू मायनस एक्स लिहू शकता. झिरो टू पाय बाय टू आहे तर इथं पाय बाय टू मायनस एक्स वापरू शकता. आणि या प्रॉपर्टीवरती बेस्ड उदाहरणं आहेत, सिंपल आहेत आणि विचारतात परीक्षेमध्ये, त्यामध्ये व्यवस्थित करून ठेवा. आता ही नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, एक्सच्या ठिकाणी ए प्लस बी मायनस एक्स आहे. मग याचं पण आर एच एस लिहून घेतोय. आर एच एस इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स इंटू डी एक्स. मग याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट ए प्लस बी मायनस एक्स, this is equal to t, differentiating with respect to t. डेरिव्हेटिव्ह त्याची मायनस ए आणि बी ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस डी एक्स अपॉन डी टी, टी ची डेरिव्हेटिव्ह 1, देअर फोर डी एक्स इक्वल टू मायनस डी टी. इंटिग्रेशनच्या आत सबस्टिट्यूशन केल्यानंतर लिमिट बदलून घ्यायचं आठवणीनं. पहिली व्हॅल्यू आहे एक्स इक्वल टू ए, हे एक्स इक्वल टू ए या इक्वेशन मध्ये वापरा. हे काय होईल, ए प्लस बी मायनस ए इक्वल टू टी होणार. त्यातलं ए ला ए कॅन्सल होईल, टी इक्वल टू बी येणार. दुसरी व्हॅल्यू आहे एक्स इक्वल टू बी, ती व्हॅल्यू याच्यामध्ये वापरा एक्सच्या ठिकाणी. ए प्लस बी मायनस बी इक्वल टू टी होणार, हे बी ला बी कॅन्सल होईल, टी इक्वल टू ए येणार. हे सगळे चेंजेस या इंटिग्रेशन मध्ये करायचे. ए प्लस बी मायनस एक्स तिथं लिहायचं टी, डीएक्सच्या ठिकाणी लिहायचं मायनस डी टी, आणि ए आणि बी त्या ठिकाणी येणार ए टू बी आहे तिथं बी टू ए येणार. म्हणजे आर एच एस इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी होतं तिथं होणार बी टू ए, ए प्लस बी मायनस एक्स त्या ठिकाणी लिहायचं टी आणि मायनस डी टी येणार. हे मायनस बाहेर घ्या. तर मग अशी सेपरेट सेपरेट प्रॉपर्टीज लिहिल्या होत्या, त्या पद्धतीने एक 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 प्रॉपर्टी लिहा तुम्ही, सोडवून टाका. आता पहिल्यांदा मला हे मायनस साईन नको आहे, मायनस साईन नको आहे तर हे इंटरचेंज करा, म्हणजे मायनस साईन निघून जाते. आणि आता टी नको आहे, मला व्हेरिएबल चेंज करायचं आहे, ती प्रॉपर्टी मांडा. हे असे ते, आणि हे आहे त्याचं एल एच एस. सुरुवात आपण केली होती आर एच एस पासून, तर तुम्हाला त्याचं एल एच एस मिळून जाईल. या पद्धतीनं हे व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस झिरो टू एज येते परत
आणि पुढे टर्म येते 2a मायनस एक्स इंटू डी एक्स. ह्याच्यावरती उदाहरणं फार कमी आहेत, त्यामुळे ही प्रॉपर्टी शक्यतो करून प्रूव्ह करा. ही प्रॉपर्टी पूर्ण कंप्लीट तर प्रॉपर्टीज विचारतात ही शक्यतो करून, त्यामुळे जरा व्यवस्थित करा. आता इथं 0 to 2a सांगितले. मग 0 to 2a मध्ये तुम्ही असं लिहू शकताय 0 < a < 2a असं लिहू शकताय. मग हे जे त्यांनी 0 to 2a असं जे सांगितलेलं आहे ते मी दोन भागामध्ये डिव्हाइड करतो. पहिला पार्ट कन्सिडर करतोय 0 to a प्लस दुसरा पार्ट ए पासून पुढे घेतोय. या पद्धतीची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे. ती प्रॉपर्टी फक्त पुढे लिहून टाका. ए लेस दॅन सी लेस दॅन बी अशी त्याची सुरुवात आहे बघा. मग आता हे जे फर्स्ट आहे, फर्स्ट पार्ट बघा, फर्स्ट पार्ट ऍज इट इज बरोबर आलेला आहे. फक्त जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्येच आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. म्हणून मग मी इथं काय करतोय, हे I1 घेतोय आणि हे घेतोय I2. I1 मध्ये मी काही चेंज करणार नाहीये, I2 मध्ये फक्त मी बदल करणार आहे. I2 काय आहे ते आपण परत मांडूया. a f ऑफ एक्स dx. ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करावे लागणार आहे आणि सबस्टिट्यूशन वेगळी करायचीच नाहीये. त्यांनीच इथं जे दिलेलं आहे 2a मायनस एक्स त्यांनी सांगितले. इथं आपण सबस्टिट्यूशन फक्त व्हेरिएबल बदलायचं आणि ते सबस्टिट्यूशन त्याच्यामध्ये करून घ्यायचं. पुट एक्स इक्वल टू 2a मायनस टी हे असं करून घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी याची डेरिव्हेटिव्ह येणार dx अपॉन dt. 2a कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस टी ची डेरिव्हेटिव्ह -1 आणि dx इक्वल टू मायनस dt येणार. लिमिट बदलायचं आहे आता त्याच्यातलं. व्हेन एक्स इक्वल टू ए वापरायच्यात, एक्स इक्वल टू ए. याच्यावरून टी इक्वल टू किती येते तयार करून घेऊया. टी ला इकडे घेतोय, 2a मायनस एक्स येणार. हे एक्स इक्वल टू ए जर तुम्ही याच्यामध्ये वापरलं तर टी इक्वल टू ए येणार. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू आहे, हे बघा इथं काय 2a. वेन एक्स इक्वल टू 2a टी इक्वल त्याच्यात वापरा एक्सच्या ठिकाणी 2a मायनस 2a ते होणार 0. आता हा बदल करून घ्या याच्यामध्ये. therefore I2 इक्वल टू a असेल तर a2 0 लिहायचं त्याला. त्यानंतर एफ ऑफ एक्स, एक्सच्या ठिकाणी हे लिहायचंय एफ ऑफ 2a मायनस टी लिहायचंय आणि जे dx आहे dx साठी लिहायचं आहे मायनस dt. आता याच्यामध्ये चेंजेस करूया. therefore I2 इक्वल टू हे मायनस बाहेर घेतोय, a2 0 आहे, एफ ऑफ 2a मायनस टी इंटू dt येणार. हे मायनस साइन काढून टाकायचंय, तर इथल्या 0 to a हे असेल. म्हणजे इथं तुम्ही मायनस साइन काढून टाकायची प्रॉपर्टी वापरली, ती प्रॉपर्टी पुढे लिहायची. त्यानंतर हे जे टी आहे आता व्हेरिएबल फक्त बदलतोय मी. 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स इंटू dx. फॉर्म्युला तोच राहतो, फक्त व्हेरिएबल बदलायचं. मग व्हेरिएबल बदलायची प्रॉपर्टी ती पण पुढे लिहून टाका. आता हे जे I2 आलेलं आहे इथं, हे ते फक्त इथं वापरायचं. तर तुमचं इक्वेशन तयार आहे या ठिकाणी, किंवा या ठिकाणी म्हटलं तरी चालते. मग बघा त्याचा फायनल आन्सरच तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. मग therefore 0 to 2a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x
इंटू डी एक्स, या पद्धतीनं ही प्रॉपर्टी व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन फ्रॉम मायनस ए टू प्लस ए एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू 2 times integration from 0 to f of x dx if f of x is an even function आणि equal to 0 if f of x is odd function. परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त वेळा ही प्रॉपर्टी विचारून झालेली आहे, त्यामुळे हे व्यवस्थित करा. एकदम सिंपल प्रॉपर्टी आहे. याच्यावरती एक्झाम्पल्स पण आहेत, पण प्रमाण कमी आहे. एक्झाम्पल आपल्याला ओळखण्यासाठी यांचं जे लिमिट आहे त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. मायनस ए टू प्लस ए या फॉर्मॅटमध्ये लिमिट दिसलं की साधारणपणे ओळखायचं की याच्यामध्ये आपल्याला इव्हन फंक्शन ऑड फंक्शनची प्रॉपर्टी वापरायला लागू शकते. आता हे जे इंटरवल त्यांनी दिलेला आहे, फॉर द क्लोज्ड इंटरवल मायनस ए कॉमा ए, याच्यामध्ये मी असं कन्सिडर करू शकतोय मायनस ए लेस दॅन 0 लेस दॅन ए. त्यामुळं आपण मध्ये या ठिकाणी एक स्टॉप करू शकतो आणि त्यामुळं ही जी टर्म दिलेली आहे याचे आपण दोन भाग करू शकतो. एक आहे मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस सेकंड पार्ट आहे 0 टू ए एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. आता तुम्ही जर हे प्रॉपर्टी बघितली तर याच्यामध्ये 0 टू ए ची टर्म आहे, त्यामुळं ही जी टर्म सेकंड पार्ट जो आहे याला काही करायचं नाही, फक्त फर्स्ट पार्ट मध्येच आपल्याला काम करावं लागेल. म्हणून मग मी याला असं I1 प्लस I2 हे असं लिहून ठेवतोय. इथं पाहिजे असलं तर एक नंबर आपण इथं टाकू. याच्यातलं I1 मी सेपरेट लिहून घेतोय या पद्धतीनं, आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूशन, आता याच्यामध्ये आपल्याला एच आणायचं आहे, फक्त इथं निगेटिव्ह दिसते, त्यामुळे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन पुट एक्स इक्वल टू मायनस टी असं करून घेतोय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, याची डेरिव्हेटिव्ह येणार डी एक्स अपॉन डी टी आणि मायनस टी ची डेरिव्हेटिव्ह -1. देअर फोर डी एक्स इक्वल टू मायनस डी टी असं येईल. तर लिमिट चेंज करा. वेन एक्स इक्वल टू मायनस ए, बघा एक्स इक्वल टू मायनस ए इथं वापरा, मायनस मायनस कॅन्सल होईल. टी इक्वल टू ए, वेन एक्स इक्वल टू 0 टी इक्वल टू 0 येणार वापरायच्यामध्ये. 0 हे 0च असतं, प्लस मायनस असलं काही नसतं त्याच्यात. आता हे सगळे चेंजेस I1 मध्ये जर आपण केले तर I1 इक्वल टू मायनस ए टू 0 आहे, तिथे येणार ए टू 0 येणार. त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स, एक्सच्या ठिकाणी मायनस टी येणार. त्याच्यानंतर डीएक्सच्या ठिकाणी येणार मायनस डी टी. आता सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की एफ ऑफ मायनस टी आहे, हे मायनस तुम्ही बाहेर नाही घेऊ शकत, हे त्या फंक्शन मध्ये वापरायची व्हॅल्यू आहे. मग हे मायनस डी टी मधलं जे मायनस आहे ते तेवढं फक्त तुम्ही पुढे घेऊ शकताय. इथं पुढे घेतलं ते असं येणार. मला हे पुढचं मायनस साइन हे हे नको आहे, त्यामुळे इथं 0 टू ए करतोय आणि हे अशी टर्म येईल. आता हे व्हेरिएबल बदलून घेऊया. सो दिस इज इक्वल टू 0 टू ए हे असेल. मग ज्या ज्या प्रॉपर्टीज तुम्ही वापरताय त्या पुढे कंसामध्ये आठवणीने लिहा. आता ही I1 ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इथं वरती इक्वेशन 1 मध्ये वापरूया. बघा इथे इक्वेशन 1 आहे, या ठिकाणी बदल करायचा आहे I1 मध्ये. I2 मध्ये काहीही चेंज नाही, 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स तेच वापरायचं आहे, फक्त I1 च्या ठिकाणी तेवढा चेंज होईल. देअरफॉर मग डावी बाजू अशी आहे मायनस ए टू ए
एफ ऑफ एक्स डी एक्स, दिस इज इक्वल टू, पहिली टर्म -a to 0 होती I1, त्याच्याच ठिकाणी हे लिहायचंय 0 to a एफ ऑफ -x dx प्लस सेकंड पार्ट आहे, बघा सेकंड पार्ट तो पण 0 to a आहे, ते पण एकदा चेक करू. हे बघा येत आहे सेकंड पार्ट 0 to a एफ ऑफ एक्स dx. असे तर ह्याला इक्वेशन नंबर 2 लिहितोय. तर लक्षात घ्या यांची बेरीज अशी डायरेक्ट होत नाही, हे एफ ऑफ -x आहे, हे एफ ऑफ एक्स आहे. आता याच्यातला फर्स्ट पार्ट, इफ f is an even फंक्शन, जर f हे इव्हन फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये एफ ऑफ -x इक्वल टू एफ ऑफ एक्स येतं, हे लक्षात ठेवा. त्याला इव्हन फंक्शन म्हणतात. मग प्रॉब्लेम सोडवताना आपण आणखीन बघणार आहे इव्हन फंक्शन कोण, ऑड फंक्शन कोण. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, इव्हन फंक्शनच्या वेळेला एक्सच्या ठिकाणी -x जरी वापरलं तरी त्या ठिकाणी काहीही बदल होत नाही, फंक्शन ऍज इट इज मिळतं. मग एफ ऑफ -x ठिकाणी एफ ऑफ एक्स वापरूया इक्वेशन 2 मध्ये. -a to a एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू, इथं 0 to a, इथं येणार एफ ऑफ एक्स dx प्लस इथं 0 to a एफ ऑफ एक्स dx. इथं बघा बरं, एक हीच टर्म दोन वेळा आले, त्यामुळे हे येणार 2 टाइम्स 0 to a एफ ऑफ एक्स dx. जरा बघा बरं, इव्हन फंक्शन साठी हेच विचारले का सिद्ध करायला. हे बघा इथे इव्हन फंक्शन जर असेल तर हे येते 2 टाइम्स 0 to a एफ ऑफ एक्स dx. तेच येत आहे बघा या पद्धतीने. आणि हेच जर ऑड फंक्शन असेल तर त्याचा आन्सर 0 येते. मग बघूया ऑड फंक्शन साठी काय होते. इफ एफ इज अन ऑड फंक्शन, ऑड फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी -x वापरलं तर तिथे येतं -एफ ऑफ एक्स. हे ऑड फंक्शन साठी. म्हणजे ऑड फंक्शन मध्ये चिन्ह बदलतं, इव्हन फंक्शन मध्ये चिन्ह बदलत नाही. कधी एक्सच्या ठिकाणी -x वापरलं तर. आता हा बदल आपण याच्यात करून घेऊया. ह्या एफ ऑफ -x ठिकाणी -एफ ऑफ एक्स लिहायचंय. बघा आता कसं येणार ते, -a to a एफ ऑफ एक्स dx, दिस इज इक्वल टू 0 to a एफ ऑफ एक्स dx प्लस 0 to a एफ ऑफ एक्स dx. हे मायनस फक्त इथं बाहेर घेतोय. ही टर्म आणि ही टर्म सेमच आहे, फक्त ही प्लस आहे ही मायनस आहे, त्यामुळे कॅन्सल होणार आणि हे 0 येणार. त्यामुळे जर ऑड फंक्शन असेल तर आन्सर 0 येते, इव्हन फंक्शन असेल तर 2 टाइम्स येते. हे बघा इथे. त्यामुळे परत एकदा शेवटी ही प्रॉपर्टी आपण आपल्या पद्धतीने आणखी एकदा लिहून घेऊया. therefore -a to a एफ ऑफ एक्स dx, this is equal to 2 times 0 to a एफ ऑफ एक्स dx if f is an even function and this is equal to 0
इफ एफ इज एन ऑड फंक्शन. त्यामुळे ही प्रॉपर्टी जास्तीत जास्त करून प्रूव्ह दॅट साठी विचारली जाते. याच्यावरती एक्झाम्पल्स आहेत पण प्रमाण फार कमी आहे.